पाहतोय आमदार चषकाचा दमदार सोहळा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार आप सभी का स्वागत. आज है पहली रात और आज की रात हमारे दर्शकों के नाम ओमसाई एमटीसी द्वारा कई सारे दर्शक हैं जो घर बैठकर मुकाबला देख रहे हैं. उन सभी प्यारे दर्शकों का हम स्वागत करेंगे. और आज की पहली रात में रेगुलर का ये पहला मुकाबला है. हर रात में एक मुकाबला होगा और जो बाकी बैलेंस मुकाबले हैं सेकेंड राउंड और थर्ड राउंड के मुकाबले 13 तारीख को होंगे. इस बात के ऊपर गौर करें. 13 तारीख को 4 बजे पहला मुकाबला सेकेंड राउंड का होगा. आज जो टीम जीतेगी और कल जो टीम जीतेगी उनके बीच 13 तारीख को पहला मुकाबला होगा. इस बात के ऊपर आप सभी गौर करिए क्योंकि इसके बाद कोई एडजस्टमेंट नहीं होगा क्योंकि हर एक दिन एक टीम सुपर 4 में क्वालिफाई होगी, सुपर 6 में क्वालिफाई होगी. आज 40 प्लस के 8 टीमें हैं और उनमें से एक टीम सुपर 6 में दाखिल होगी. चलो मुकाबला स्टार्ट करते हैं. दोनों टीम को देते हैं शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहली ओवर लेकर आएंगे गेंदबाज कुणाल पाटिल. लेट्स प्ले. पहली गेंद अच्छी थी बिल्कुल. यहां पर गेंद गुडलिन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया. डॉट बॉल की समाप्ति. सलामी वीर एज ओपनर बावंजा मोहल्ला टीम की ओर से मुबीन शेख और अक्षय पाटिल सलामी के लिए आ चुके हैं. पहली गेंद अच्छी शुरुआत करते हुए अच्छी गेंद सामने की तरफ ढकेल दिया. इस बार गेंद जब तक फील्ड करे तब तक एक रन प्राप्त किया. एक के साथ खाता खोला मुबीन शेख जिनके बल्ले से एक रन देखने मिली. और अब है अक्षय पाटिल. तो मुकाबले की बात करेंगे. ये रेगुलर का एक ही मुकाबला है. कल एक मुकाबला, 10 तारीख को एक मुकाबला, 11 तारीख को एक मुकाबला. अच्छे गेंद फिर एक बार गुडलिन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं है. गेंदबाज इस समय पहला ओवर कर रहे हैं. कुणाल पाटिल का पहला ओवर आप देख रहे हैं. पावर प्ले का पहला ओवर है. 2 फील्डर तेज गति घेरे के बाहर यानी कि बाउंड्री लाइन के ऊपर ऑफ साइड में एक, ऑन साइड में एक, खींच के मारा. इस बार गेंद को फेंक दिया सीधे मिड विकेट सीमा रेखा के बाहर. शानदार छक्का. छक्के के साथ अपना खाता खोला अक्षय पाटिल ने. एज ओपनर सलामी वीर विस्फोटक बल्लेबाजी के लिए उन्हें जाना जाता है और इनके बल्ले से आता हुआ यह छक्का टीम की रन संख्या पहुंचे समय 7 रन. चलो मुकाबला शुरू करें. पहले गेंद के ऊपर रन आए थे 0, दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल, उसके बाद तीसरी गेंद पर 0 और ये चौथी गेंद में छक्का. 7 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. इसके बाद जो मुकाबला होगा वावंजे 40 प्लस बनाम तोंडरे 40 प्लस. इनिंग ब्रेक में कंपल्सरी टॉस होगा. इस बात के ऊपर गौर करें. और अगला सेकेंड राउंड का मुकाबला जो है केवल 4 ओवर का रहेगा. देवी सबाडा टीम जीती, आधी टीम जीती है. 4 टीमें पहले राउंड में अच्छा प्रदर्शन किया. अच्छी गेंदबाजी कुणाल पाटिल की. कमबैक भी अच्छा रहा क्योंकि 5 गेंदें 7 रन, कोई विकेट नहीं है. अक्षय जैसे ताकतवर खिलाड़ी मैदान पर है जिनके बल्ले से अभी तक तो एक छक्का देखने मिला है. 3 गेंदें उन्होंने के लिए रन बनाए, अपनी टीम के लिए 6. और इस समय इस ओवर की अंतिम गेंद करेंगे कुणाल पाटिल. अक्षय सामने, वो अच्छी गेंद यॉर्क लाइन की गेंद. डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति, एक सफल ओवर, अच्छे ओवर की समाप्ति. केवल एक छक्का आने के बावजूद भी केवल 7 रन इस ओवर से. पहले ओवर का गेंद समाप्त.
रन संख्या की बात करेंगे तो इस समय बगैर किसी विकेट के नुकसान पर 7 रन। चार 20 मिनट में यदि 4 ओवर आप कंप्लीट नहीं करते तो फिर 5वें ओवर में आपको एक फील्डर इनफील्ड में लेना पड़ेगा। इस बात के ऊपर भी गौर करना पड़ेगा। समय के साथ मुकाबले शुरू होंगे। आज पहला दिन था, थोड़ी लेट मैच शुरू हुई। कल परफेक्ट 4 बजे पहला मुकाबला शुरू होगा। जो भी टीमें ऑनलाइन ये मुकाबला देख रहे हैं, आप सभी को सूचना है कि कल का पहला मुकाबला ठीक 4 बजे शुरू होगा। 3:45 बजे पहला टॉस होगा। विलास पाटिल गेंदबाजी करेंगे। ओ बीमर गेंद, रॉकेट गेंद जिन्हें कहा जाता है, और कई ऐसे खिलाड़ी होते हैं, हर एक टीम में एक आध गेंदबाज रहता है जो रॉकेट गेंद का इस्तेमाल करते हैं। 1+1 टीम की रन संख्या इस समय 9 रन पर पहुंची है। बहुत सारी टीमें, कई टीमों में ऐसे गेंदबाज होते हैं जो रॉकेट की तरह गेंद को फेंकते हैं। नौ रन बने हैं। आई एक विरा साउंड सिस्टम नानाशेठ पाटिल, यह अच्छी गेंद थी, बिल्कुल यहां पर बल्लेबाज को बीट किया। गुडले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद मानो थोड़ी उछाल रही थी, बल्लेबाज को बीट किया। सामने बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय अक्षय पाटिल, जिनके बल्ले से एक छक्का देखने मिला है। आप उम्मीद उनके ऊपर बहुत है और भरोसा भी कप्तान का है अक्षय पाटिल। इस बार बेहतरीन शॉट, बल्ले के बीचों बीच जब भी मारते हैं खींच के मारते हैं, और सबसे लंबा छक्का अक्षय पाटिल के बल्ले से। जी हाँ, बिल्कुल एक अच्छी संगीत, क्योंकि एमएलए ट्रॉफी आप देख रहे हैं, जो कि पहला रात में आज दर्शक बहुत संख्या में है। अक्षय पाटिल के बल्ले से छक्का, शानदार शुरुआत। मैदान के अंदर अभी तक 2 छक्के के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार इनसाइड आउट, बेहतरीन शॉट, कोई खिलाड़ी नहीं है पावर प्ले में, और एक शानदार चौका आता हुआ अक्षय पाटिल के बल्ले से। पहले ओवर में रन केवल 9 आए थे। इस ओवर की बात करेंगे तो 2 गेंद में 10 रन आए लगातार, एक छक्का, इसके बाद चौका। अक्षय पाटिल सेकंड पर बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद, फिर एक बार प्रहार। इस बार गेंद को रोकने की कोशिश की, गेंद तक पहुंचे थे, शायद अंतरिम मूवमेंट में हाथ से गेंद निकली। रन तो बने यहां पर, एक सिंगल आई, सिंगल के साथ 20 रन टीम की टोटल। 5 ओवर 5 गेंदबाजों का इस्तेमाल। पांच ओवर 5 गेंदबाज, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग। फिर एक बार, इस बार बढ़िया शॉट मुबीन के बल्ले से, यह शानदार छक्का। जी हाँ बिल्कुल, जी हाँ बिल्कुल, अरे दादा पाटिल, जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर यह प्रतियोगिता हर साल होती है दोस्तों, इस साल भी। फुल टॉस गेंद, पार किया, मिस टाइमिंग है, गेंद के नीचे फील्डर पहुंचे, बड़ा आसान सा कैच ड्रॉप किया।
प्रैक्टिस मैन इज परफेक्ट मैन कहा जाता है कि आपको प्रैक्टिस की जरूरत है शायद, क्योंकि आप इतनी बड़ी प्रतियोगिता खेल रहे हैं। अभी तक तो उस क्षेत्र में 2 कैचेस ड्रॉप हुए। पहले 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर के बाद रन संख्या 28 विदाउट विकेट। नवनाथ भाई सालुंके ऑनलाइन मुकाबला देख रहे हैं, उनका भी स्वागत है। अच्छी गेंद, परफ्यूम डिलीवरी पड़ने के बाद बल्लेबाज के सर के सामने से गुजरी। तेज तरार गेंद थी। डॉट गेंद की समाप्ति। ओवर नंबर 3 की बात करेंगे। प्रथमेश सालुंके, सुरुवात अच्छी। तर याच दरम्यान आपण पाहतो तोंडरे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच बेंदरशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सुजित शेठ यांचं देखील आगमन झालंय, आपलं देखील स्वागत आहे। बेंदरशेठ पाटील यांच्या सोबत त्यांचं देखील स्वागत है। पहली रात है तोंडरे के मैदान पर, ये एमएलए ट्रॉफी का पर्व आप देख रहे हैं। रन संख्या 2 ओवर में 28। तीसरे ओवर की बात करेंगे तो ओवर प्रथमेश सालुंके की पहली गेंद अच्छी थी, परफ्यूम डिलीवरी। फिर एक बार तैयार, अच्छी गेंद। यहां पर 1 रन पूरा किया, डबल के लिए कोशिश है यहां पर, और ये दूसरा रन भी पूरा किया। तेज रनिंग बिटवीन द विकेट, जैसे मौका मिला तुरंत 2 रन पूरे किए। 2 रन के साथ रन संख्या पहुंचे इस समय 30 रन। 5 ओवर का मुकाबला है। एक अच्छी टोटल लगाने की कोशिश में है वामन से मोहल्ला टीम। गेंदबाज तैयार, फिर एक बार अच्छी गेंद विकेटों के पीछे, शॉर्ट लेग में खिलाड़ी, और जब तक गेंद को थ्रो करे तब तक 1 रन पूरा किया डबल की कोशिश में। ये देखिए लगातार डबल रन आ रहे हैं। एक छोटी सी गलती कितनी महंगी पड़ती है। माना हाथ से क्या गेंद निकली तो तुरंत दूसरा रन भी पूरा किया। 2 के साथ रन संख्या पहुंचे समय 32 रन। ओवर नंबर 3। प्रथमेश सालुंके एक अच्छे खिलाड़ी है नावाली टीम के। इस समय उम्मीद बहुत है उनसे। गेंद, फिर एक बार डॉट गेंद की समाप्ति। वुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद इस बार नीचे रही। डॉट की समाप्ति। पहले ओवर की बात करेंगे तो पहले ओवर में 9 रन आए थे। दूसरे ओवर की बात करेंगे तो 19 रन आए थे, और टोटल की बात करेंगे तो 2 ओवर में तकरीबन 28 रन थे। इस ओवर में अभी तक तो केवल 4 ही रन आए, 4 गेंदे। और सफल होकर खेलने की कोशिश, स्विच हिट करने की कोशिश थी, बल्ला गेंद का संपर्क नहीं है। 5 गेंदे 4 रन। प्रथमेश सालुंके का यह स्पेल काफी बेहतरीन रहा। 5 गेंद में केवल 4 ही रन दिए। यस, 5 ओवर के लिए 5 गेंदबाज। तो रन संख्या की बात करेंगे इस समय टोटल 32। इस ओवर की अंतिम गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे, चिड़िया छिप गई खेत में, मानो अक्षय पाटिल के पारी गंतुबा, और पहला झटका
अच्छी गेंदबाजी प्रथमेश सालुंके जिन्होंने एक विकेट प्राप्त की, केवल 4 रन दिए। चौथा ओवर, पहले गेंद पटकी हुई गेंद उछाल लेते हुए अंपायर ने इसे बाइट करा दी। अंपायर की भूमिका में कैप्टन कुल प्रमोद पाटिल आप देख रहे हैं, उनके साथ में सचिन कडू, मैन फ्रॉम रोहिंसन। दो अंपायर मैदान के अंदर। रन संख्या 33 रन, लॉस ऑफ 1 विकेट। चौथा ओवर गेंदबाज जय सालुंके। टोटल की बात करते 33 रन। लीडिंग एज विकेटों के पीछे दो फील्डरों के बीच में दरार और गेंद फरार, सीमा रेखा के बाद 4 रन। शुरुआत मैदान पर इस ओवर की शुरुआत की बात करेंगे तो पहले गेंद में 5 रन आए। टोटल रन संख्या की बात करते तो 37 रन बने। इस बार सामने की तरफ मिस टाइमिंग है, फील्डर गेंद के नीचे, चिड़िया चिप गई खेत में और एक विकेट का बदंग। बल्लेबाज मुबीन के पारी का अंतुबा, विकेट नंबर 2। का अंत हुआ और रनों की बात करते हैं इस समय 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट। एज ओपनर सलामी बल्लेबाज मुबीन के पारी का अंत हुआ। नए बल्लेबाज अतिक शेख मैदान पर आते हुए। इनेट क्रमांक 4 चौथे नंबर के बल्लेबाज हैं। इसके बाद 40+ टीमें रेडी रहना है, जो कि तोंडरे 40+ बनाम वावन 40+, जिनके बीच अगला मुकाबला होगा। एक सिंगल लेग बाय के स्वरूप में आती हुई, सिंगल के साथ रन संख्या 38 रन। चौथा ओवर प्रगति पर गेंदबाज की बात करेंगे तो जय सालुंके, जिनकी स्पेल आप देख रहे हैं। पहले ओवर में रन आए थे 9, दूसरे ओवर में 19 आए थे, उसके बाद तीसरे ओवर में 4, और इस ओवर की बात करते तो इस समय 3 गेंदे और 6 रन अभी तक खर्च किए। रन संख्या 38। अच्छी गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया और इस समय वाइड के लिए यस, गेंदबाज बीच में आए थे, शायद ये डिसीजन दे रहे हैं हम। तो बिल्कुल यहां पर जब भी आप गेंदबाजी करते बीच में आते तो जो अंपायर डिसीजन है वो आपको मानना पड़ेगा। इसीलिए तो थर्ड अंपायर चेक करना चाहते हैं। पहले डिलीवरी, डॉट की समाप्ति और इस ओवर की गेंदें हो चुकी है अभी तक तो 4, अभी भी 2 गेंदें शेष। दर्शक लुप्त उतारे हुए मुकाबले का। और एक अच्छी डिलीवरी, यॉर्क लाइन की गेंद, फिर एक बार बल्लेबाज को बीट किया, डॉट गेंद की समाप्ति। कमबैक अच्छा है, इस ओवर में एक चौका जरूर आया था और उसके बाद देखिए एक विकेट भी प्राप्त किया। 5 गेंदें अभी तक फेंकी है। रन संख्या की बात करेंगे 38 रन पर है। चौथे ओवर की अंतिम गेंद, एक लेग बाई का रन, एक वाइड का रन। इस ओवर में टोटल 6 रन अभी तक आए। 38 रन, 5 गेंदें इस ओवर की हो चुकी है। अंतिम गेंद
अभी भी 7 गेंदें शेष है और 7 गेंद में यहां पर बावन से मोहल्ला टीम एक अच्छा टारगेट सेट करना चाहती है। पॉइंट में खिलाड़ी चढ़िया शिप के खेत में विकेट नंबर 3 हैदर के पारिक अंतुबा और इसी के साथ 4 ओवर का खेल भी समाप्त हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर 38 रन। कुणाल भाग्यवन अंतिम ओवर करेंगे। पहली गेंद खींच के मारा, इस बार स्क्वायर लेग में, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से बाउंड्री लाइन के पार 6 रन। चलो तो अंतिम ओवर है और अंतिम ओवर की पहले गेंद में छक्के के साथ शुरुआत की है और रन संख्या की बात करेंगे तो इस समय 44 रन बने हैं। कॅमेरामॅनच्या बाजूला काही प्रेक्षक आहेत बघा, त्यांना विनंती तिथे उभे राहू नका कारण कॅमेरामॅनला त्रास होतो, तिथे कॅमेरा हळतोय, त्यामुळे प्लीज आपण त्या ठिकाणी उभे राहू नका। अंतिम ओवर, चलो मुकाबला शुरू करें अंपायर। चलो ये मुकाबले की बात करेंगे। अंतिम गेंद, अंतिम ओवर है, कट करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं, ऑफ स्टंप के काफी बाहर थी और अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए रन संख्या की बात करेंगे। इस समय थोड़ा अंपायर चेक करना चाहते हैं, गेंदबाज डीआरएस लिया है उन्होंने।
व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। और ये अतिरिक्त रन बढ़ते हुए रणसंख्या की बात करेंगे 45। एक डीआरएस है वो खत्म होने के बाद आपको तुरंत नहीं मिलेगा, यानी कि नाबालिग टीम का डीआरएस समाप्त हुआ। अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। रन संख्या की बात करेंगे 45 रन। गेंदबाज तैयार इस बार। ये अच्छी गेंद सामने की तरफ ऑन साइड में लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात है और जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक रन प्राप्त होगा। 46 रन टीम की रन संख्या। यस, ये अच्छी गेंद थी। फिर एक बार गुडलिन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद नीचे रही डॉट बॉल की समाप्ति। एमएलए ट्रॉफी 2026 का पर्व 6 रात चलने वाली क्रीड़ा प्रतियोगिता 48-48 टीमें खेलेगी। फुल टॉस गेंद, बीमर से अंपायर ने नो बॉल करा दी। एक रन तो पूरा किया, डबल की कोशिश में है, रनआउट का मौका। और ये देखिए शायद नो बॉल +2 रन। पहले एक्शन में तो बेल्स नहीं नीचे गिरे, उसके बाद सेकेंड एक्शन करते समय काफी समय निकला और 2 रन बने। 2 के साथ रन संख्या 1+2 49 रन। दो गेंदें अभी भी शेष है। यह अच्छी गेंद, फिर एक बार नीचे रही, सबमरीन डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति। 5 ओवर का मुकाबला, लग रहा था कि 50-60 रन बनेंगे, अभी भी एक गेंद शेष है। 49 अभी तक टोटल देखने मिली है। इस ओवर की अंतिम गेंद, अंतिम ओवर की अंतिम गेंद। मिड विकेट की तरफ फील्ड तैनात है, 1 रन बना, दूसरे के लिए पलट चुके हैं, दूसरा रन भी पूरा, ओवर थ्रो, और जब तक बैकअप मिले तब तक तीसरे के लिए पलटे हैं और इस बार रन आउट। रन बने 51 रन और अब 52 रनों का लक्ष्य है मैदान पर नाबालिग टीम के सामने। बाबांना धाब्याचं टार्गेट मैदानावरती असेल, विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि चला बाबांजे 40 प्लसचे कॅप्टन आणि टोंडरे 40 प्लसचे कॅप्टन आपण टॉस या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, तत्पूर्वी आपण सन्मान करूया। या ठिकाणी तोंडरे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर माजी सरपंच सन्माननीय बेंदशेठ पाटील साहेब या आपला सन्मान केला जाईल। सन्माननीय बेंदशेठ पाटील साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय। तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दमदार व्यक्तिमत्व बेंदशेठ पाटील साहेबांचा सन्मान, ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी मित्रो 5,000 रुपये देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले आणि त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। चला बेंदशेठ पाटील माजी सरपंच यांचा सन्मान केला जातोय, त्यांच्या वतीने आमच्या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आले, धन्यवाद। त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले चला कॅप्टन प्रथम टॉस करा। खरं तर बेंदर पाटील साहेबांच्या शुभासेच तो टॉस होईल। त्या ठिकाणी वामनजे 40 प्लस आणि तोंडरे 40 प्लस यांच्यामध्ये लढत। सामना 4 षटकांचा आहे, दोन्ही संघ लक्ष द्या। 4 ओव्हरची लढत। हेड्स टू द कॉल आणि हेड टॉस जिंकलाय तोंडरे टीम कॅप्टन डिसिजन। सामना चांगला होणार आहे, परंतु या ठिकाणी 52 धाब्याचं टार्गेट सुजित शेट्टी आपला सन्मान करायचा आहे, त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सुजित साहेब या आपला सन्मान करायचा आहे। यानंतर
52 धाब्याचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये वावंजे मोहल्ला टीमनं 51 धाबा केलेत आणि 52 धाब्याचं टार्गेट उभं केलंय. मॅच भरपूर चांगली राहील. प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. या ठिकाणी ओम साई एमटीसी द्वारे आमदार चषक 2026 पर्व आणि सेकंड सत्रामध्ये येत आहेत आकाश शेळके मॅन फ्रॉम चिंचोली. क्या बात आहे. प्रथम रंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. सर्व विघ्ने नष्ट होती प्रथम त्याचं पूजन करा सांगे हिंदू परंपरा, सांगे हिंदू परंपरा. हिंदू परंपरेनुसार आपण श्री गणेश चरणी नतमस्तक होत कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करतो. असाच एक शुभ सामना आणि त्या सामन्यातील सेकंड हाफचा खेळ अर्थातच उत्तरार्धाचा खेळ इथे आपण एन्जॉय करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. आघाडीच्या 2 फलंदाजांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये यायचंय. हा यस जी बाबांनी कॅप आहे ते पंचांपर्यंत पोहोचवा अशी विनंती आहे. रंगा बिर्लाची जोडी. चला फलंदाज मैदानामध्ये आपण लवकर पाठवा. नावाली संघ जास्त वेळ होतोय. प्लीज आपण आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. यस आघाडीची जोडी येते देवा आणि विराज या दोघांना आपण पाहणार आहोत. आमचे चांगले सहकारी आणि त्यानंतर चांगले आधारवर म्हटलं तरीही चालेल नवनाथजी सालुंगे 40+ मास्टर खेळाडू आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील या स्पर्धेमध्ये ज्यांनी समालोचन केलं आहे असे एक आपण पाहिलं की को कॉमेंटेटर जे आहेत सध्या तरी खूप कमी वेळा ते आपण पाहतो समालोचन क्षेत्रामध्ये. बट ॲज अ क्रिकेटर म्हणून क्रिकेटसाठी आपण पाहतो की नेहमीच ते वेळ देतात आणि या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं मी स्वागत करतो, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला सगळ्यांना मी घेऊन चलतो मैदानाच्या आतमध्ये. 30ला 52 धावा चेस करायच्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. फ्रेश 5 बॉलर वापरावे लागतील. टीम वावंजे मोहल्ला संघ आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहतो तो म्हणजेच नावाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकून प्रथमतः आपण पाहिलं वावंजे संघानं फर्स्ट आपला आपण पाहिलं की क्षेत्ररक्षण स्वीकारतं नावालीनं आणि वावंजेनं बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना त्यांनी धावसंख्या जमा केलेली आहे ज्यामध्ये 52 धावांचं आव्हान असणार आहे. 10.40ची सरासरी आहे. सुरुवात होती व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजांच्या फर्स्ट बॉल. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त 1 रन वाईडच्या स्वरूपात पंचांकडून आपण पाहतोय घोषित केलेल्या आणि इथे DRSची मागणी आहे बॅटिंग टीमकडून. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलाय आणि हा निर्णय जो आहे तो 3ऱ्या पंचांकडे आता इथून जरूर जातोय. तुमचा हाईट फॅक्टरचा वाईड आहे की लाईनचा वाईड आहे? लाईनचा ना. बॉलर बॉलिंगसाठी आपण पाहतो व्हाईट बॉल. बोथ आपण पाहतो साईडवरून जर पाहिलं तर व्हाईट चेंडू घोषित दिला जाईल. हाईट फॅक्टरी भरपूर होता या बॉलमध्ये आणि लाईनचा देखील आपण पाहतो व्हाईट आहे पंचांनी घोषित केलेला आहे. सो एक अतिरिक्त धावेनं अकाउंट ओपन झालं टीमचं. हो थोडासा व्यत्यय निर्माण होतोय. डेड बॉलचा इशारा पंचांचा. रणवेमध्ये आपण पाहतो थोडासा अडथळा आलाय आणि नावाली संघ पाठलाग करत असताना धावांचा ते आता या गोष्टी ज्या आहेत त्या कॅच करतील कारण ज्याला एखाद्यावरती प्रेशर टाकायचा असतो या गोष्टी ज्या त्या सातत्यानं हाताळतात. बॅट्समन या गोष्टींचा फायदा घेतो.
सुरुवातीला चांगली गोलंदाजी होणं महत्त्वाचं आहे, कारण धावा ज्या त्या इतक्याही झाल्या नाही आहेत. आजच्या या दिवसरात्रीच्या फॉर्मॅटमध्ये आपण जर पाहिलं तर 70+ धावाही या मैदानावरती बनल्या आणि जे होता होता राहिल्या देखील. हो, हा चेंडू भरपूर चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला आपण पाहिलं की अगदीच चांगलं बाउन्स. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणत असताना टप्पा जो तो परफेक्टली गुड लाईनच्या लेंथला, आणि त्यानंतर बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर जो बाउन्स होता तो बाउन्सही तेवढाच चांगला पाहायला मिळाला, आणि त्यासोबत ॲक्सेलरेशनही मी म्हणेन की तेवढं चांगलं पोषक होत्या बॉलसाठी. आणि डॉट बॉल आपण बघितलेला राऊंड द विकेट. हा बॉल समोर खेळायचा प्रयत्न, गॅपमधून काढल्या बॉलला, फिल्डर पाठलाग करतायत, वॅकेंट एरियामध्ये बॉल, लास्ट मोमेंटला मुबिन बॉल पर्यंत पोहोचलेत आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बाउंड्रीच्या अगदी जवळपास पोहोचले, बट शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाही. ते म्हणतात ना, तो थांबतो तो संपतो, जो प्रयत्न सोडतो तो थांबतो. इथे आपण पाहिलं मुबीनने लास्ट मोमेंटपर्यंत बॉलला थांबवायचं, कारण सामना इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला नाईट फॉर्मॅटमध्ये आपण मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला अंगामध्ये मी म्हणेन की एक वेगळा जोश असतो, आणि आपल्या पाठी असलेले पाठीराखे डे फॉर्मॅटला सगळेजण एंगेज असतात, इनगोर्स असतात आपापल्या कामामध्ये, बट नाईटला आपल्या गावातील जे मी म्हणेन की सगळेजण आहेत आवर्जून यूट्यूबवरती असेल, इव्हन मैदानाच्या बाहेर येऊन आपल्या सामन्याचा आनंद घेतात. आणि त्यांच्यासमोर मग खराब कामगिरी होणं म्हटलं तर मग या काळामध्ये ते कधी भेटतील मग ते आपल्याला सांगतात की या गोष्टी चुका झाल्या, आणि ते ऐकणं मी म्हणेन की आपल्यासाठी थोडंसं आपण पाहिलं तर कानामध्ये झिंझिन येण्यासारखंच राहतं. त्यामुळे सगळ्यांना आपला चांगला खेळ करायचा आहे आणि या उद्देशाने आहेत. आणि मेनली आपण जर पाहिलं ज्यावेळेला तेजस असेल, अक्षय असेल या संघाचा हिस्सा बनतात त्यावेळेला हा संघ परफॉर्मन्स देताना शेवटच्या क्षणापासून मॅच सोडत नाही. हो, इथे लिडिंग एज विकेट पडती आहे, धक्का बसतोय, फलंदाज बाद, पहिला धक्का नावाली टीमला. प्रतिमा आपण पाहतोय गोलंदाजी. सुरुवात कशी असावी याचं उत्तम उदाहरण. द वेल बिगन इज अ हाफ डन. म्हणजे तुमची चांगली सुरुवात म्हणजे विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता. द वेल बिगन इज अ हाफ डन. आणि ती सुरुवात करत असताना आपण पाहतो इथे सध्या तरी मी म्हणेन की बॉलिंग करत असताना गोलंदाज आसिफ ऑन बॉलिंग मार्फत ऑन द अटॅक सध्या आपल्याला पाहायला मिळाला, आणि चांगली गोलंदाजी दाखवलेली आहे. सुरुवात चांगली आहे, 3ला 1 पडला, पॉवर प्लेला विकेट डॉमिनेट झाली आहे. आणि इथून आपण जर पाहिलं तर आता विकेट पडला असं थोडंसं दडपण आणि थोडंसं दबाव तंत्र मात्र जाणवत आहे, ते म्हणजेच टीम नावालीच्या बॅटिंग युनिटमध्ये, यात काही मात्र शंका नाही आहे. न्यू मॅन आलेत बॅटिंगसाठी, नवीन फलंदाज. ओ, यॉर्कर लेनचा बॉल, लाऊड शाऊट, बिग अपील. ॲटकडचा पंचांचा इशारा आहे, सेफ आहेत खेळाडू असं ते सांगतायत, पण आसिफ पठाणचं कौतुक करणं गरजेचं आहे. काय गोलंदाजी, वॉट अ बॉलिंग. सुरुवात आपण जर पाहिली तर गुड लाईन कडून, त्यानंतर आता यॉर्कर लेनचे बॉल, चेंडू नाही जलते निखारे फेकतोय, आणि या जलत्या निखाऱ्यांमध्ये मी म्हणेन की जे चणकेत, जे चटकेत, त्या तीव्र उष्णतेला सामना करतोय यावेळेला नावालीचा बॅटिंग युनिट. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे, पुढचा बॉल. ओ, हा बॉल फटका चांगला आहे, चापड लावली आहे, हॅमर स्ट्रोक, 1 बाउन्स 2 बाउन्स, कार्पेटच्या लास्ट मोमेंटला लॉंग ऑन, आणि मिड विकेटच्या मधोमधना बॉल, काऊ कॉर्नर कडून चौकार. मुखादम प्रणवचा हा फटका आपण पाहिला, 4 रन देऊन जातोय टीमला, आणि या चौकारासह आपण पाहतोय टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला थोडीशी अपग्रेड होताना पाहायला मिळाली. सुरुवातीला वाईट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 2 रन, त्यानंतर डॉट बॉल, आणि त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, आणि त्यानंतर आता आपण चौकार बघितलाय लास्ट बॉलवरती.
सो ही होती पॉवर प्लेच्या P1 ची कहाणी. पॉवर प्ले मध्ये धावा बनल्या त्या म्हणजेच टोटल 7 आणि 7ला 1 विकेटाच्या मोबदल्यासह नावाली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सेकंड आपला धावा चेस करताना बॅटिंग करताना पाहायला मिळतं. जय गणेश नावाली संघ एका बाजूने आणि बावनजे मोहोल्ला संघ आपण पाहतो अपोजिटला दुसऱ्या बाजूने त्यांना जोड देतो. साहिल आपण पाहतो संघाचा हिस्सा आहेत, जे या टीमचे ट्रम्प कार्ड बॅट्समन आहेत आणि चांगले लीडर आहेत. मुबीन चांगले खेळतात, स्पेशली आतिक असेल, आसिफ असेल यांची चर्चा केली जाते. आणि अक्षय आणि आपण जर पाहिलं त्यासोबत ज्यावेळेला जॉईंट होतो त्यावेळेला टीम आपण पाहतो की तेवढं बेटर करते. स्पेशली अक्षय पाटील असेल आणि हैदर याची चर्चा केली जाते स्पेशली बॅटिंगमध्ये. ओव्हर क्रमांक 2 हा चेंडू चांगला पाहायला मिळालाय. अक्षय खैरे आलाय आता P2 मध्ये बॉलिंग युनिट मध्ये. बेलना कायनकडून बॉलिंग करतोय. सुरुवात चांगली आहे. पहिला बॉल तरी मी म्हणेन की देवाला त्यानं थोडं थांबवलंय, शांत ठेवलंय. सरासरी जी आहे ते रिक्वायर्ड रन रेट वाढत चालला. 11.74 ची सरासरी आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटचा खेळ त्याचा आपण इथे आनंद घेतोय आणि ती आनंदाची मेजवानी. ओ जबरदस्त बॉलिंग, गुड लाईनचा बॉल. बाउन्स आणि वेग दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम आणि या संगमासह अजून एक आणखीन एक रो मधला आपण दुसरा डॉट बॉल बघितलाय. खैरेच्या बॉलिंग युनिट मधून 6 रन आहेत त्या गोलंदाजीचे. आणि अक्षय खैरे म्हटलं तर मग ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी या सगळ्या गोष्टींसाठी चर्चित राहिलेला खेळाडू आहे. मग श्री मलंग स्पोर्ट वावनजे मधून देखील या खेळाडूंना दायित्व केलेलं. ओ इथे कॅच साठी चान्स होती. फर्स्ट लीग कडून आसिफनं भरपूर चांगले प्रयत्न केले, बट आपण पाहिलं की बॉल जो आहे तो त्यांच्या अगदी हातामध्ये कॅच होणं एवढं सोपं नव्हतं. परंतु प्रयत्नांसाठी 10 आउट ऑफ 10 प्रयत्न चांगले होते. बॉलला स्टॉप केलं तिकडे मागून बॅकअपसाठी असलेले खेळाडू आसिफनं. आणि टीमची धावसंख्या जर आपण अतिकनं आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या तरी आपल्याला 8 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. 3 बॉलमध्ये रन नाही आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रेशराईज करण्यासाठी अक्षय खैरे बॉलिंग युनिट मधून. अक्षय पाटील आपल्याला विकेट किपर पाहायला मिळतात. यावेळेला बॅटच्या मधोमध, बट लांबी किती आहे आणि अंतर किती आहे हा फासला क्लिअर होणार होता. लास्ट मोमेंटला आपण पाहिलं फिल्डर कडून शेल सुटलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. कदाचित कारण नेवाली संघ हा असा संघ आहे शेवटच्या मोमेंटला मी म्हणेन की 16, 17, 18, 19, 20 या दरम्यान जरी धावा राहिल्या तरी बनवण्याची क्षमता आहे त्या संघाच्या खेळाडूंमध्ये. जसं की आपण पाहिलं मग ओम चैतन्येश्वर कुठारीची ट्रॉफी आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की एका करंडकाचे मानकरी ठरले होते आणि ते खेळाडू आज टीमचा हिस्सा आहेत आणि त्यांना पण खेळताना पाहतो. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एक गड्याचा मोबदला आहे. बॅटिंग करत असताना धावांचा पाठलाग करतायत जय गणेश 11 नावली संघाचे खेळाडू. ओ फिरकीचा बॉल आहे. डिफेन्सिव्ह खेळलेत, पाठलाग करतायत लॉंग ऑफ मधून फिल्डर आणि चांगली फिल्डिंगही पाहायला मिळते. थ्रो बघा योग्य एंडकडे अचूक थ्रो पाहायला मिळतो. या प्रकारचे फिल्डर संघामध्ये असणं फार महत्वाचं आहे. रन संख्या जर आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचला. यावेळेला टोटलवरती आपल्याला 14 पाहायला मिळतात. 14 रन प्लस 1 विकेट. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामधून. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमधून आपण पाहिलं की 8 धावा आल्या होत्या. आता या षटकाचा जर आपण विचार केला 7 धावा आल्या होत्या आणि या षटकातून देखील आपण आतापर्यंत 7 धावा पाहतोय. ओ या वेळेला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट
आणि मिड विकेट मधून बॉल जातोय सीमा पार. शेवट गोड केला षटकाचं. P2चा खेळ देखील संपतोय. पॉवर प्लेस मध्ये आपण जर पाहिलं तर टोटल 20 धावा धाव फलकावरती जमा केल्यात बॅटिंग युनिट मधून नावालीच्या फलंदाजांनी. लाजवाब फलंदाजी. लास्ट मी म्हणेन की जो फटका होता तो फटका नव्हती चापट लावली होती बॉलवरती. इतक्या योग्यतेनं बॉलला हाताळलं होतं बॅटिंग करत असताना बॅट्समननं. 18ला 32 पाहिजेत. अजूनही मॅच दोन्ही संघाकडे. एक छोटीशी टीम मिटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जी युनिटी दाखवते. बट हे चांगलं आम्हाला जरूर आवडलं. बट वेल वाचवा अशी विनंती तुम्हाला आमची आहे. चला स्पीडअप करा आणि लगेच आपण स्प्लिट व्हा आणि आपण आपापल्या जागेवरती जायचं लगेच. फिल्डिंग सेटअप करा अशी विनंती आहे. बॉलर देखील निवडलेला आहे बॉलिंगसाठी. आता इकडून टीमकडे स्कोरिंग कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर वावंजे मोहल्ला संघ बॅटिंग करत असताना 28 धावा त्यांनी जमा केल्या होत्या. फर्स्ट आपला त्यांची बॅटिंग होती. नावाली 8 धावांनी मागे आणि आता आपण जर पाहिलं तर त्यांनी 20 बनवल्यात. यांची विकेट पडली नव्हती. इथे नावालीची विकेट देखील पडलेली आहे. मॅच जिंकण्यासाठी मिळेल की धावसंख्याची इन्व्हेस्टमेंट आहे जी 2 षटकानंतर मात्र फार आपल्याला कमी गतीनं होताना पाहायला मिळाली आणि त्यामुळं रनसंख्या एवढी जास्त काही गोला करू शकले नाही आहेत. बट या धावा वाचवायच्यात आणि या वाचवण्यासाठी आपण पाहतोय जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या प्रत्येकानं पाळाव्या लागतील, पेलाव्या लागतील. विनीत पाटील ओव्हर क्रमांकात आपण पाहतोय 3 मध्ये त्याला संधी मिळते बॉलिंग करण्याची. धावा वाचवणं महत्त्वाचं आहे. MIDC एंडकडून तो गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला आहे जबाबदारी ओझ घेऊन. द विकेट. हा बॉल बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न. पंचांचा इशारा. विश्वास पाटील सांगतायत इट्स अ वाईट बॉल कॉल. सो अतिरिक्त 1 धाव आपण पाहतोय धाव फळकावरती. आता एक्स्ट्राजच्या माध्यमातून ऍड होतीये. नेक्स्ट बॉल. ओ इथे पहा हाही बॉल वाईट. अनदर वन. अजून एक वाईट बॉल. बॅक टू बॅक विनीत पाटीलनं 2 वाईट बॉल फेकलेत आणि 2 एक्स्ट्राच रन आपण पाहतोय संघासाठी प्राप्त झाल्यात. बट म्हणजे की बॉलिंग मध्ये खेळाडू ज्या पद्धतीनं बॉल रिलीज करतो ते बॉल पाहता मिळेल की हा खेळाडू चांगला आणि चांगल्या कॅलिबरचा खेळाडू. फुल टॉस आहे. तारीफ हजम झाली नाही कदाचित. फिल्डर आहेत तिथे प्रोटेक्शनसाठी. थ्रो योग्य थ्रो पाहायला मिळतात प्रत्येक खेळाडूकडून. अप्रतिम थ्रो आपण पाहतो. अशा पद्धतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर आता या बॉलवरती आलेली 1 धाव जिथे आपण प्रणव मढवीला पाहतो जो 5 मध्ये 16 नाबाद खेळतोय. देवा मुखदम आणि देवाला आपण पाहतो जो अगदी आता आपल्याला 4 मध्ये 2 सेकंद देताना. सो स्ट्राईक रेट मी म्हणेन की प्रणवचा चांगला आहे नावा चेस करण्यासाठी आणि प्रणववरती जबाबदारी आहे. हो समोर खेळलेत. चान्स आहे. मोका. अक्षय पाटीलनं झेल पकडलाय आणि हा धक्का बसतो आता इथे फलंदाज बाद. मध्ये आता संख्या जर आपण पाहिली धावफलकावरती 23 धावा झाल्यात आणि पाठलाग जर आपण पाहिला तर 52 धावांचा करायचा आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करण्यासाठी टीम जय गणेश 11 नावाली संघाकडून. आता प्रथमेश सालुंके नेट नंबर 4 वरती आला. एक स्पेशलिस्ट आपण पाहतो की तो गोलंदाज देखील तेवढाच चांगला आहे. प्रथमेश सालुंके उर्फ डबल्या. डब्ल्यू हे नाव त्याचं प्रसिद्ध नाव आहे कारण असे अनेक खेळाडू आहेत. मग ग्लेन वैती आपल्याला व्यावसायिक गटामध्ये पाहायला मिळेल खेळाडू. आता त्याचं नाव टोपण नाव ग्लेन वैतीचं मंगेश वैती होतं आणि त्याचं व्यावसायिक गटामध्ये आपण पाहिलं की प्रसिद्ध झालेलं नाव ग्लेन माफ करा मंगेश आपण पाहिलं की ते टोपण नाव होतं आणि त्याचं ओरिजिनल नाव ग्लेन वैती. असे खेळाडू आहेत जे आपण पाहतो टोपण नावानं प्रसिद्ध होतात. बारक्या कांबळे याचा अपवाद नाही आहे. कामोडेचा खेळाडू. अनेक खेळाडू आहेत असे.
जसं की आता सध्याचा आपण जर पाहिला जसा ट्रेंड आहे तो म्हणजे करण अंबाला, त्याची चर्चा आताच आपण पाहिलं ISPL मध्ये अगदी पोर्शे कार विजेता खेळाडू आपण पाहिला, तो म्हणजेच जगन्नाथ सरकार, त्याची चर्चा आपण बघितली. असे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलंय, यात काही मात्र शंका नाही आहे. पूर्वीचा आपण जर पाहिलं पॅरागॉन चप्पल घालून क्रिकेट खेळलं जायचं, परंतु आता आपण जर पाहिलं तर पुमा, ASICS जे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत ते सध्या आपण पाहतो वेअर करून आपले क्रिकेटर क्रिकेट खेळतात आणि क्रिकेटला ग्लोरी आली आहे. म्हणूनच क्रिकेटची एक व्याख्या आहे द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. या खेळाला ग्लोरी चांगली आहे आणि या खेळामध्ये जर आणि तर या शब्दांना स्थान नाही आहे. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतो 2 गाड्यांचा मोबदला आहे. बॅटिंग युनिटमध्ये देवा आणि प्रथमेश 2 फलंदाज. स्ट्रायकिंगला देवा. विनीतचा बॉल फुल टॉस लेनचा बॉल आहे. गॅप मोठी आहे. सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीन वरती आदळणारा हा येतोय दणदणीत चौकार. मी म्हणेन की सावरण्यासाठी क्रिकेटच्या मैदानामध्ये येत आहेत आणि डीजे मास्टर अशी गाणं वाजून त्यांना पुन्हा त्यांच्या जानू सोनाची आठवण करून देतात. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट खेळलेत तालिक. बॉलवरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे आपण पाहिलं तर या बॉलवरती आता 2 धावा आपण त्यांना पाहतो. टीमचं टोटल राऊंड फिगरमध्ये 30 धावा, 10च्या सरासरीनं बॅटिंग, 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 गड्यांचा मोबदला. जय गणेश नावाली धावा चेस करतायत. 12 बॉलला 22 धावांची आवश्यकता. नको लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये स्प्लिट व्हा. फिल्डिंग सेटअप करून घ्या प्लीज, कारण आतापर्यंत सगळं सुरळीतपणे चालू आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका अशी विनंती आहे आणि या सूचना सगळ्यांना आहेत. धावा जर आपण पाहिल्या धावफलकावरती आपल्याला 32 सध्या तरी म्हणेन की बावनचे मोहलाचा स्कोर कंपॅरिझन आणि इकडे 30 असं स्कोरिंग कंपॅरिझन आहे. सो आताही 2 धावा मागेच आहेत असं म्हणावं लागेल. 12ला 22 पाहिजेत ही एक जमायची बाब आहे, कारण बाउंड्रीचा जर आपण विचार केला तर डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजावरती या एंडनं धावा बनलात. हा एक बेनिफिट पॉईंट त्यांच्या बाजूने आहे. करंटली आपण जर विचार केला तर सरासरी जी होती 10 मिनिटे ठेवत आणि आता इथून तीच सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. 11.00 आलेल्या. लढाई सुरू आहे. दोन्ही संघ लढवय्या वृत्ती धारण करतायत आणि मॅच तेवढीच इंटरेस्टिंग आणि तेवढीच इम्पॅक्टफुल या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा म्हटली तर तुमचे सामने ज्यावेळेला कट्टुकट होतात ना त्यावेळेला प्रेक्षकांना ती स्पर्धा आवडते स्पेशली, आणि त्या सामन्यांची चर्चा आता इथे जरूर होती. सो 12ला आता 22ची आवश्यकता असेल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये अक्षय पाटील वरती जबाबदारी टाकलेली आहे आणि समोर फलंदाज प्रथमेश सालुंके. ओ टॉप एज आहे, मुव्हिंग बिहाइंड द विकेट आणि विकेट पडती आहे. फलंदाज बाद 30ला 3रा फलंदाज पडतोय आणि माघारी परततोय. डाव संपला. प्रथमेश सालुंकेचा डाव संपला आणि महत्वाची विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील पाहायला मिळेल. इथे या खेळाडूला मिळणे की आता चमकावं लागेल. एक
आपण पाहिलं की डायलॉग एका मूवी मधला, पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड. आता कुणाला एका ब्रँड प्रमाणे मी म्हणेन की ते काम करणं फार महत्वाचं आहे, कारण की सामना जो आहे आत्ता पडलेला विकेट न मिळणं की थोडासा अडचणीमध्ये आहे. कारण की ज्या वेळेला विकेट पडते त्यावेळेला आपण पाहतो की दबाव तंत्र जाणवतं, आणि दबाव तंत्रामध्ये फलंदाजी करणं आणि एखाद्या गोलंदाजाला सूर गवसणं, मग यामध्ये आपण पाहिलं की थोडासा प्रेशर मधोमध्ये असतो, आणि हा प्रेशर हँडल करता आपण पाहिलं की आपल्यासाठी अशी सिच्युएशन असते की एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर. आता करूया मोरची स्थिती आहे, कारण प्रत्येक मॅच नॉकआउट आहे त्या. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, लिमिटेड एडिशनचं क्रिकेट आपण इथे पाहतो. साईल आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाल्या, थ्रो देखील आपण पाहतो. ओ मुबीनला पहा किती इफर्ट देतोय तो सध्या तरी. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती रनआउटची देखील विकेट पाहायला मिळाली. अतिघाई संकटात नाही, कुणाल गेले आणि कुणाल आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अडचणीमध्ये होते, आणि इथून आपण पाहिलं तर कुणालचा देखील डाव संपलाय, आणि अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे टीम नावालीची. हा वाद आहे. आता पडणारा विकेट मी म्हणेन की एखादा काटा रुतल्यानंतर पहा तो एक भोवरी करतो आपल्या पायामध्ये, आणि ती भोवरी जशी सलसलते ना तशा विकेट सलसलतील. एखादी ताडपत्री गुंडाळा इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळल्या गेल्यात, आणि सामना जो आहे तो आपण पाहतो आता की अगदी कठीण प्रसंगामध्ये अडकलाय. येणारे जर आपण पाहिले 10 बॉल शिल्लक आहेत, आणि 10 बॉलला आपण जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे. एक एक डॉट बॉल आपण पाहतो इथं प्रेशर क्रिएट करतोय आणि प्रेशर निर्माण करतोय या मॅचमध्ये. आणि आता ही निर्माण साखळी मेंटेन ठेवायचा प्रयत्न राहील अक्षय पाटीलचा, कारण चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे अवेलेबल बाबांजे मोहल्ला संघाकडे, यात तळ मात्र शंका नाही आहे. स्ट्राईकला नवीन फलंदाज आपण पाहतो जय आहे ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत, आणि देवा अजय ते स्ट्राईक एंडला. ओ जय स्ट्राईकला पहा इकडे हाही बॉल चांगला आहे. एजेस आणि बिहाइंड द विकेट मुबीन आपलं काम योग्य रीतीनं काम करतात. 9-21 प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय. मॅचला अडचणीमध्ये नेण्यासाठी आपण पाहतो मदत होती इथे. फलंदाज तयार आहे स्ट्राईक एंडला. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. मिड विकेट मधून फिल्डर बॉल वरती फार जलद गतीने येतात. 1 रन कंप्लीट आहे. ओ नॉन स्ट्राईक एंडला धोका थावता खरा. हे काय घडतंय पहा मैदानाच्या आतमध्ये. अक्षय रेडी नव्हते या बॉलला पकडण्यासाठी, अक्षय देखील प्रिपेअर नव्हते या बॉलला पकडण्यासाठी, आणि ते आपण पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये लगेचच लागोला आपण पाहिलं की त्यांनी कंप्लीट केलं, आणि एक जमायची बाब आता उभी राहिली आहे. 33 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला. येणारे बॉल बाकी आहेत 8. 8 बॉलला 19. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, ती म्हणजेच टीम नावालीला. आणि तो षटकार कोण दाखवेल आता हा प्रश्न. फलंदाजामध्ये क्षमता आहे, स्पेशली जय मध्ये. जयचा आपण जर पाहिला बॅटिंग मध्ये उभा राहायचा जो स्टान्स आहे तो एका प्रोफेशनल बॅट्समन सारखा इथे जरूर वाटू लागतोय. हो यावेळेचा बॉल पहा, मध्यम गतीनं बॉल टाकला होता, आणि बॉल जितक्या म्हणेन की हलवार गतीनं आला की हा जो धक्का होता तो आश्चर्याचा कडू धक्का होता जयसाठी. परंतु बॉलवरती 2 धावा आल्या, ही एक जमायची बाब त्यांच्यासाठी घडलेली आहे, आणि 2 धावसंख्या पुढे इन्क्रीज होताना आपण पाहतो. टोटल कार्डवरती आता इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 चेंडू 17ची आवश्यकता. रोमांचक मॅच, दोघांसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण इथून जिंकेल तो कदाचित फायनल डेला इथे उपस्थित राहील, आणि फायनल डे मध्ये येण्याचा हा एक मान आहे तो एक वेगळा असणार आहे, आणि तो थाट देखील वेगळा असणार आहे. कारण प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहतो एफ पूल मे बी असावा, ई पूल आहे, ई पूलमधून एक एक संघ खेळतो, आणि ते नंतर त्यांचे सेकंड राऊंडचे जे क्लासेस आहेत ते आपल्याला अंतिम डेला पाहायला मिळतील, आणि त्यानंतर सेमीफायनल्स फायनल्स जे आपण पाहतो की उपांत्य फेरीचे सामने ते त्या दिवसामध्ये असणार आहेत. अक्षय थोडासा फुटवर्कमध्ये अडथळा, बट मॅच महत्वाची आहे त्यामुळे जीवाच्या आकांतानं प्रयत्न सुरू आहेत. पाहो स्लिप झाले, स्लिपेरी विकेट आहे, आणि इथे आपण पाहतो की थोडे शूज तिथे खेळाडूचे स्लिप झाले. या गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. आयुष्याला पुन्हा राखील क्रिकेट नाही आहे, परंतु आपला एक एक अंग जो आहे, एक एक अवयव जो आहे तो आयुष्याला पुरणार आहे. ओ द विकेट, हा बॉल ओ गॅप मधून बीट थर्डमॅनला बॉल 4 रनसाठी. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम जय गणेश 11 नावाली. चौकार.
नीडेड बाउंड्री, गरज होती. ते म्हणतात ना, मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नाही ये गलत बात आहे. आता लढाई लढायला सुरुवात केली आहे, थोडीशी वेल बदलली गेली, कारण अजून आपण पाहिलं सुरुवात चांगली होती आणि त्यामध्ये प्रेशर पडत चालला होता, डीपला मॅचमध्ये नेत होते. बट हा जो चौकार आहे, तो चौकार जो आहे तो आपण पाहतो फिल्डरला बीट करून आला आणि त्याचा फायदा मिळाला. 39 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. ते म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते, आणि नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. आता ती वेळ आपण पाहतो का काही क्षणासाठी का होईना, मात्र जय गणेश 11 नावालीसाठी बदलली आहे. येणारे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा हा खेळ टेनिस क्रिकेट, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. आणि त्या टेनिस क्रिकेट मधील एक रंगतदार आणि दर्शनी सामना आपण इथे सगळेजण एन्जॉय करतोय. जय गणेश 11 नावाले आणि बावनसिंह मोहोल्ला या दोघांमध्ये बॅटल करून स्वप्न घेऊन दोन्ही संघाचे खेळाडू आलेत. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6ला 13ची आवश्यकता आहे. 39 अगदी आपण पाहिलं की थाटानं बनवल्यात, पण उरलेल्या धावसंख्येला बनवण्यासाठी थोडंसं प्रेशराईज बॅट्समन देखील आहेत आणि या धावा डिफेंड करण्यासाठी इथे आपण पाहतोय थोडेसे प्रेशराईज बॉलर देखील आहेत. आणि असंच नाव क्रिकेट आहे, कधी बाजू इकडे कधी बाजू तिकडे, कधी आपण पाहतो की भरती पाहायला मिळते, कधी ओहोटी पाहायला मिळते, कधी गोड तर कधी कडू कधी आंबट. असंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेटनं वेळोवेळी आपला रंग बदलत आहे आणि म्हणूनच शामिल सडाय नाव क्रिकेटला आपण पाहिलं की उपमा क्रिकेटला दिलेल्या. क्रिकेट विकेट आणि एक धर्मपत्नी, कधी कुठला रंग दाखवतील याचा नेम आपण सांगू शकत नाही. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला जाणं महत्वाचं आहे. मॅचकडे आपण जातो. येणारे 6 बॉल आणि 13 धावांची गरज. देवा आणि जय हे 2 फलंदाज, दोघांचं 8-8चं योगदान आहे आणि 8 के थाट, तर शेवटच्या 6 बॉलला हव्या 13 रन. ओव्हर द विकेट ना बॉल, यॉर्कर लेनचा चेंडू आहे, लेग स्लिपला आपण पाहतो फिल्डर आहेत, एक धाव तोपर्यंत मिळणारा. सिंगल आहेत, या सिंगलला धावसंख्या पुढे, संख्या फलकाला 1 ना आकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच टोटल राऊंड फिगरमध्ये 40 आकड्यावरती. येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये आता 12 धावांची गरज. रख हौसला तू बंदे वक्त दे रहा आएगा, खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा, खामोशी में हिम्मत भर रख खुशी के आगे और खुद को तू काबिल बना ले, पाणी में आग लगा दे. हा सामना तसाच आहे, आता कठीण बनत चाललाय. फिल्डर आहे तिथे अक्षय खैरे. ओ नॉस्ट अगेन, डेंजर एंडकडे, बॅट्समन आउट. धावचीतच्या स्वरूपात अजून एक धक्का. 40ला 5वा फलंदाज बाद होतोय. आणि स्पेशली त्यांना स्ट्राईक द्यायची होती या बॉलवरती. जय सालुंकेला हा त्यांचा मनसोबा होता आणि जयवरती जबाबदारी. 4ला 11ची आवश्यकता. एका बाजूला मोहल्लाकरांचा आवाज आपण पाहतो की प्रत्येक बॉलवरती आता आपल्याला ते आपल्या संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळतात. नावालीचे समीक्षा देखील आस लावून बसतात एका मोठ्या फटक्याची. ओ फिल्डर आहेत साहिल, अप्रतिम कॅच आणि विकेट पडलेल्या, फलंदाज बाद. महत्वाची विकेट अडचणीमध्ये नावाली संघ. आणि आपण इथे पाहतो आता ही विकेट जी आहे ती मोठं दडपण टाकणारी आहे, कारण ज्या जय सालुंखेवरती जबाबदारी होती तो मात्र आता माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. इथून जबाबदारीचं ओझं वाहून देण्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे, कारण 41ला 6 पडलेत, शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि धावा चेस करण्यासाठी आपण जर समीकरण पाहिलं 3ला 11 म्हणजे 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल हा विकल्प त्यांच्याकडे आहे. 1 षटकार 1 षटकार 1 बॉल भले डॉट गेला मध्ये, हाही विकल्प त्यांच्याकडे आहे. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं 1 षटकार 2 धावा 3 धावा हा विकल्प त्यांच्याकडे आहे. तिन्ही विकल्प कठीणच आहेत, परंतु यामधील एक विकल्प मी म्हणेन की 1 चेंडू 1 षटकार 1 चौकार हा सोपा राहील. लो फुल टॉस बॉल आहे, वेगानं चेंडू, फिल्डर आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रन आपण पाहू शकतो. या बॉलवरती आपल्याला एक घेताना फलंदाज पाहायला मिळाले. आता इथून आपण जर पाहिलं तर
येणारे 2 बॉल 10ची आवश्यकता राहील, म्हणजे 2 चेंडू आणि 2 मोठे स्कोरिंग शॉट, त्यामध्ये एका षटकाराचा समावेश असणं फार महत्वाचं. अन्यथा एखाद्या वाईट इव्हन नो बॉलचा आसरा घ्यावा लागेल, परंतु गोलंदाज तसं करणार नाही. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं, पहिला जो वाईट बॉल पडला तोही डावटी होता, त्यासाठी त्यांनी DRS ची मागणी केली होती. त्यामुळे गोलंदाजी जी आहे ती वावंजे मोहल्ला संघाची चांगली आहे. निर्णायक चेंडू आहे, ओ योग्य बॉल, फॉलो मध्ये स्वतः बॉलला अडवलं आणि एकच धाव. अशा पद्धतीनं वावंजे मोहल्ला संघ या मॅच मध्ये आपण पाहतो पूर्णपणे बनलाय आणि हा सामना जो आहे तो आपल्या बाजूने त्यांनी झुकवला. लाजवाब गोलंदाजी वावंजे मोहल्ला संघाच्या गोलंदाजांची. सुरुवातीला आलेला पहिला गोलंदाज म्हणजेच आशिफ पठाण, काय गोलंदाजी केली ती, 7 धावा खर्च केल्या होत्या. अक्षय खैरे जो ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे त्यानं 13 धावा खर्च केल्या, म्हणजे त्याचं षटक जो मुख्य गोलंदाज आहे ते महागडं आलं होतं. बट त्यानंतर विनीत पाटीलनं 10 दिल्या, अक्षय पाटीलनं 9 दिल्या आणि आता आपण पाहिलं तर हैदर शेख अप्रतिम गोलंदाजी दाखवता. व्हॉट अ बॉलिंग, क्या बात आहे. अफलातून